माझ्या डी&डी ग्रुपमधील एक प्लेयर माझ्या कॅरेक्टरच्या एआय चॅटबॉटला डेट करतेय आणि आता तिला वाटतंय की मी त्या कॅरेक्टरची सेक्स्युअलिटी तिच्या फॅन्टसीनुसार बदलली पाहिजे. मी गेल्या 8 महिन्यांपासून या कॅम्पेनमध्ये आहे. मी एका एल्फ वॉरलॉकची भूमिका साकारतोय, जो माझ्याप्रमाणेच एक गे माणूस आहे. सर्व काही अगदी व्यवस्थित चाललं होतं, जोपर्यंत मला दुसऱ्या एका प्लेयरचा साराचा मेसेज आला नाही. सारा स्वभावाने शांत वाटायची, त्यामुळे जेव्हा तिने मला एक मदत मागितली, तेव्हा मला वाटलं काहीतरी साधी गोष्ट असेल. पण त्यानंतर तिने जो खुलासा केला तो धक्कादायक होता. गेल्या काही महिन्यांपासून ती माझ्या कॅरेक्टरची बॅकस्टोरी आणि व्यक्तिमत्व चॅटजीपीटीमध्ये फीड करत होती, जेणेकरून तिला एक परफेक्ट एआय क्लोन तयार करता येईल. तिने मला सांगितलं की तिचं त्या बॉटवर मनापासून प्रेम झालंय, बॉटनेही तिच्या भावना स्वीकारल्या आहेत आणि आता त्यांचं एक सिरियस रिलेशनशिप आहे. तिने मला त्यांच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स आणि एआयशी लग्न करणाऱ्या लोकांच्या सबरेडिट्सच्या लिंक्ससुद्धा पाठवल्या. पण खरी गंमत तर पुढे आहे. तिने मला विनंती केली की मी प्रत्यक्ष गेममध्ये माझ्या कॅरेक्टरची सेक्स्युअलिटी बदलली पाहिजे. का? कारण त्याचं एआय व्हर्जन स्ट्रेट आहे आणि तिचा बॉयफ्रेंड प्रत्यक्षात तिच्याकडे आकर्षित होत नाही, हा विचार करून तिला खूप त्रास होतोय. मी तिचा मेसेज वाचला पण उत्तर दिलं नाही. मला खूप असुरक्षित आणि विचित्र वाटलं. माझ्याच निर्मितीच्या एका व्हर्जनसोबत ती रिलेशनशिप सिम्युलेट करतेय, हे माहीत असून तिच्यासमोर टेबलवर बसण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. शेवटी मी माझ्या डीएमला मेसेज केला आणि ते स्क्रीनशॉट्स पाठवले. डीएमसुद्धा हळून गेला आणि तो पूर्णपणे माझ्या बाजूने होता, पण खूप उशीर झाला होता. मी हे सहन करू शकलो नाही. मी तो कॅम्पेन सोडला आणि आता मी या गेमपासून एक मोठी ब्रेक घेत आहे. आता मला त्या 20 साइडेड डाईकडे पाहताना पूर्वीसारखं वाटत नाहीये.